ही वाढले तुरावे कळेना जुरे बाबुला सुनी सुनी सारिका कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे कळेनाशी हरवली पाखरे हरवली। आज शिक्षक वगैरे कोण आहेत? आज सगळे विद्यार्थीच आहे। आजचा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा, नवचैतन्याचा आणि ऋणानुबंधाचा प्रकाश आनंद घेऊन आला आहे। आज शाळा भरणार, आपले गेट टुगेदर होणार, गेल्या कित्येक वर्षातल्या आठवणी, मिळालेले दुःखे, कितीतरी प्रसंग एकमेकांमध्ये शेअर होणार। सगळ्यांचे आजच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। कार्यक्रम आपला आहे, त्यामुळे त्यात कसली आली औपचारिकता, पण तरीही आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी अध्यक्षाची निवड करतोय। आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आता या ठिकाणी बरेच मुख्याध्यापक आहेत, माझे आहेत, अजय आहेत, सगळे आहेत, परंतु 2002 ते 2008 या कालावधीमध्ये आपल्याला मुख्याध्यापक म्हणून लाभलेले या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पठाण सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवा अशी मी त्यांना विनंती करतो। यासीनने अध्यक्षपदाची निवड केली त्याबद्दल मी वर्गाच्या वतीने पूर्ण अनुमोदन देत आहे। यानंतर या आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कैलासवासी बाबासाहेब देशमुख या जवाहरलाल शेतकी विद्यालयाची ज्यांनी स्थापना केली ते कैलासवासी जयसिंहराव जागीरदार आणि सरस्वतीचं पूजन आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करून घ्या। सर आणि मॅडम होते ते आज आपल्यात नाहीत, त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहतोय। त्यानंतर आपल्यातला रोल नंबर 1 म्हणजे सगळ्यांना आठवत असेल प्रसाद गोडके, तोही आज आपल्यात नाही, त्यालाही आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे। आणि पहलगाम मध्ये आपल्या भारतीय निष्पाप लोकांचा 26 लोकांचा बळी गेला आणि कालच्या दहशतवादी हल्ल्यावर आपण प्रतिहल्ला करत असताना आपले जवान शहीद झाले, त्यांनाही आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय। सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण। यानंतर
आपल्या विनंतीला मान देऊन तब्बल आपण 17-18 वर्ष झाली आपल्याला शिकवणारे शिक्षक आटपाडी कासेगाव म्हणजे संस्थेचे 36 शाखा वेगवेगळ्या ठिकाणी कोण आहेत, कोण रिटायर झाले, परंतु आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्या सगळ्या शिक्षकांचा आपण या ठिकाणी सत्कार समारंभचा कार्यक्रम आहे. गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पठाण सरांचा सत्कार शिवराज पुकळे यांनी करावा. याच शाळेचे माजी मुख्याध्यापक परंतु 2002 आणि 2008 पर्यंत आपल्याला जे उपलब्ध झाले नाही ते आदरणीय शिंदे सर यांचा सत्कार समर्जित सावळेकर यांनी करावा. यानंतर या शाळेचे चालूचे मुख्याध्यापक जे की आता 31 मेला सेवानिवृत्त होणार आहे श्री चौगुले सर यांचा सन्मान आबा पिसे यांनी करावा. यानंतर आपल्या जवाहरलाल शेतकी विद्यालयामध्ये बरेच वर्ष सेवा केली आणि प्रत्येक बॅच मध्ये प्रत्येक विद्यार्थी सरांना ओळखलं. आम्ही ज्यावेळेस सरांना भेटायला गेलो तर 5वी पासून 10वी पर्यंत सगळ्यांची नावं सर सांगितलं. म्हणजे या संस्थेचेच माजी मुख्याध्यापक म्हणून जे सेवानिवृत्त झाले श्री BDK खिलारे सर यांचा सन्मान शेषनाथ बोडरे यांनी केला. यानंतर या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक माजी शिक्षक आदरणीय जोशी सर यांचा सत्कार नितीन शिंदे यांनी करावा. यानंतर आपल्या 10वीचे क्लास टीचर आदरणीय फडतरे सर यांचा सन्मान आकाश फाळके यांनी केला. त्यानंतर ज्यावेळेस जवाहरलाल शेतकी विद्यालयामध्ये आपण प्रवेश केला त्यावेळेस आपल्या वर्गाचे पहिले वर्ग शिक्षक इयत्ता 5वी मध्ये आदरणीय JB कुलकर्णी सर यांचा सन्मान तुषार जाधव यांनी केला.
त्यानंतर या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी मी सरांना फोन केला, एन.आर. जाधव सरांना. सरांनी चालू फोन मध्ये अख्ख्या संस्थेचे नंबर सांगितले. हा, कुणाचं पाहिजे लगेच. म्हणजे एवढे संस्थेच्या सगळ्या आजी माजी रिटायर सगळ्या शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांचं रेकॉर्ड आज सरांकडे आहे. ते या आपल्या जवाहर शेतकरी विद्यालयाचे माजी शिक्षक आणि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या परीक्षा विभागाचे प्रमुख आदरणीय एन.आर. जाधव सर यांचा सन्मान बापू लवटे यांनी करावा. ओके. त्यानंतर जाधव सरांचेच जोडीदार आणि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख आदरणीय वंजारे सर यांचा सन्मान सागर खरात यांनी करावा. त्यानंतर गणित आणि भूमिती या विषयाची भीती वाटते, कारण मला स्वतःला 9वी मध्ये 75 मार्क होते 150 पैकी, आणि मला वाटायचं की 10वी मध्ये फेल झालं तर फक्त गणित आणि भूमितीमध्येच होईल. परंतु सांगायला अभिमान वाटतो, त्याच 10वी मध्ये 138 मार्क पडले 150 पैकी. आदरणीय टिंगरे सर आणि आदरणीय एस.डी. मोरे सर यांचा सत्कार सागर माळे आणि ओंकार जोशी यांनी केला. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आर्य मोरे सर यांचा सन्मान ज्ञानेश्वर यादव यांनी केला. अतुल गलांडे यांनी करा. त्यानंतर या विद्यालयाशी त्यांचा संपर्क नाही, परंतु पॅरलल जे ट्युशन 5वी पासून 10वी पर्यंत या विभागाचे दोन्ही विद्यालयाचे विद्यार्थी घडवण्यामध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं ते आदरणीय मदने सर आणि आदरणीय देशमुख सर यांचा सन्मान गणेश मंडले आणि सुहास पाटील यांनी केला.
आणि आता फुलं पण अवेलेबल नव्हती, पण सरांना आणायला होते आठवड्यात. सरांना फोन केला, सर फुलं आणि हार तेवढा घेऊन या. तर ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. आणि फक्त त्यांचा आणि आमचा सहवास फक्त 2 महिन्याचा होता. म्हणजे पडदर सर बदलून गेले डिसेंबरमध्ये आणि काकडे सर आले. तर ते काकडे सर यांचा सन्मान विजय मान्याने करावा. त्यानंतर या शाळेचे शिक्षक आदरणीय जयसिंह जागीरदार सर यांचा सत्कार रणजित दायगुड यांनी करावा. अनिता लोखंडे यांनी करावा. त्यानंतर देशमुख मॅडम यांचा सन्मान सीमा करण्यात आले. जवाहरलाल शेतकी विद्यालयाच्या 2003 आणि 4 बॅचचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. शिक्षकांना गेट टुगेदरचं 18 तारखेचं आमंत्रण देण्यासाठी. आम्हाला स्टडीला तर झोपून दिलंय दिलीपांना. सकाळी 3 वाजल्या अलार्म वाजला की उठा. जे सगळ्या मुलांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणार. या 10वी मध्ये आपल्याला म्हणजे आपल्या शाळेचे क्लार्क केंगर सर. आता केंगर सरांना ओळख सांगितली, इथं गाडीवरनं त्यांना सांगितलं 6 महिने ते गाडी इथं सुद्धा ओळखलं सर निळी गाडी. तर केंगर सरांचा सन्मान बापू मधने यांनी करा. डबल डबल घ्या. वेळेसच म्हणजे काय वर्ष होते काय वर्ष माझे स्वतःचे वडील
जमीर पठाण यांचा सन्मान सागरताई वडील. यानंतर जशी टिंगरे सर आणि मोरे सरांची जोडी होती तशीच आपल्याला कोळेकर आणि मोठ्यांना जोडी लागली. त्या दोघांचाही सन्मान शंकर यादव. ओके. पहिलं माझं लग्नाच्या अगोदरचं नाव सविता खेकडकर, लग्नानंतर माझं नाव सविता मिलिंद खार. माझे हजबंड पण MBBS MD डॉक्टर आहेत. मी सध्या BMS करून PG DMS केले. पुण्याला आमचं मोठं हॉस्पिटल आहे 35 बेडचं. मी सध्या तिथं प्रॅक्टिस करते. पुण्याला कुठं आहे? पुण्याला वाघोली. पाय छोटं लेकरे. लग्नानंतर रेश्मा श्रीराम आणि 2 मुलं आहेत. माझे मिस्टर शेती करतात, हाऊसवाईफ. बरं सांग. माझं नाव वसुधा मदने. लग्नानंतर वसुधा सचिन काळे. मला 2 मुलं आहेत. मिस्टर कारखान्यात कामाला आहेत. मी इंदापूरला असते. ऐकूया मायकला पूर्ण माहोल झालाय ना, विद्यार्थी डोक्यात त्यांच्या घुसलेला असते. लग्नानंतरचा अर्चना संजय माने. माझे मिस्टर बँकेत कामाला आहेत. मी घरीच असते आणि 1 मुलगा आहे. माझं नाव उमा राऊत. लग्नानंतरचं नाव उमा सागर सरनेम आहे. मी मुंबईला असते मुलुंडमध्ये. मिस्टर मुंबईमध्ये BST मध्ये कंडक्टर आहेत आणि मी हाऊसवाईफ आहे. मला 1 मुलगी आहे. आता जाणं शाळा भरते. मी ग्रॅज्युएशन केलं. माझं मिस्टर माझं माहेरचं नाव अर्चना राऊत, सासरचं नाव अर्चना संजय आडत आणि माझं मिस्टर लॅब टेक्निशियन आहेत वेळापूरला. मला 3 मुलं आहेत. नमस्कार, मी सीमा अंकुश खरात. माझ्या लग्नानंतरचं नाव सीमा गणेश टुकळे. मी सध्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्र इथं जॉब करते. मला 1 मुलगा आहे. मी स्वाती गलांडे. लग्नानंतर स्वाती मासाळ. मी मद्रासला असते. माझे मिस्टर गोल्ड बिझनेस. 2 मुले आहेत. हो. ठीक आहे. आवाजच नाही का? मी इंदापूरमध्ये जॉब करते. मी माझ्या मम्मा पप्पांसोबत राहते. नाव सांगा की. सांगितलं की. शूट झालं नाही नाव. ठीक आहे, झालं. बरं चला सर. माझं नाव अनिता शाजी लोखंडे. लग्नानंतर अनिता प्रशांत कांबळे. माझे मिस्टर कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मी पण स्वतः हॉस्पिटलमध्ये नर्सचा जॉब करते. माझं नाव सागर शंकर माळी. मी पिलीमध्ये राहतो. माझं शिक्षण BA DTED आहे.
मी स्वतः प्रायव्हेट टीचर म्हणून काम करतो आणि माझे स्वतःचे क्लास आहेत. एक 12 वर्ष झाले. नाही पुन्हा सांगू का? ठीक आहे आता काय. माझे नाव सागर शंकर माळे आहे. मी पिलीमध्येच आहे. मी स्वतः प्रायव्हेट शिक्षक म्हणून काम करतो आणि माझे स्वतःचे 12 वर्ष झालं मी क्लास चालवतो. धन्यवाद. मला 2 मुले आहेत. मिसेस एकच आहे ना? सर, माझं नाव आबा सदाशिव पिसे. मी शेतकरी आहे. मी दूध व्यवसाय करतो. माझ्याकडे स्वतःच्या वैयक्तिक 50 ते 60 गाय आहेत. माझी वाईफ आहे झेडपी शिक्षक. एक मुलगा आहे. नमस्कार. माझं नाव समाधान संजय कुलकर्णी. सध्या इथेच असतो मी. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मॅन्युफॅक्चरमध्ये. प्लस जॉबला पण आहे. प्लस एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्लस ड्रायफ्रूटचा पण बिझनेस आहे होलसेलमध्ये. भरपूर आहे सर तुमचं. तुम्ही माझं नाव प्रदीप राजेंद्र जाधव. मी शेतीच करतो. मला 2 मुली आहेत. माझं नाव सचिन सुखदेव लेंगरे. मुंबईला असतो. इलेक्ट्रिकचं काम करतो. पुढचा कार्यक्रम करायचा आहे. वेळ घालू नका. माझं नाव दीपक सुखदेव कपणे. मी माझं शिक्षण BSc ॲग्री झाले. त्यानंतर MBA केलंय आणि त्यानंतर मी पहिले HDFC बँकेत होतो. आता मी कोटक महिंद्रा बँकेत आहे आणि कोल्हापूरला असतो. ओके, चला पुढे. माझं नाव धनाजी रामचंद्र मदने. मी शेती करतो. नाव सांग. माझे नाव सागर पोपट खरात. मी मुंबईला असतो. ड्रायव्हिंग करतो. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. धन्यवाद. माझं नाव बापू लवटे. मी मुंबईला असतो. MIDC वॉटर सप्लाय. मला 2 मुली एक मुलगा. मी शेषनाथ अशोक बोलरे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले. काही दिवस मी पुण्यात जॉब केला. आता शेती करतो. मी नितीन शिंदे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं मी. आत्ता मी लार्सन अँड टुब्रो LNT मध्ये सुरत गुजरातमध्ये जॉब करतो. थँक्यू. विद्यार्थी कोण आहे दादा? शिवराजजी, आवाज असा आला पाहिजे की. नमस्ते, माझं नाव शिवराज पुकळे. मी राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करतो. आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. आणि 2 मुली आहेत. माझी सासरवाडी तरंपळ. सासरवाडी विचारलंच आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सुखी प्रपंच आहे. नमस्कार, माझे नाव ओंकार जोशी. हल्ली मुक्काम पिलीमध्ये असतो. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. ठीक आहे. आणि मला 2 मुलं आहेत. मी तुषार गजानन जाधव. मी सध्या पिलो PSC प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लॅब टेक्निशियन म्हणून आहे. तसेच माझी प्रायव्हेट लॅबही आहे. एक मुलगा आणि एक मुलगी. माझे नाव गुरुदेव तत्व माने. शेती करतो. माझं नाव दत्तात्रय तात्यासो माने. मी इलेक्ट्रिकल पुण्यामध्ये जॉब करतो. एक मुलगी. मी रामचंद्र विठ्ठल सोलंकर. 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि ॲटो चालक आहे मी. 2 मुले आहेत मला. चालेल. माझं नाव सागर दायगोडे. सध्या सिंजेंटा कंपनीमध्ये MDO म्हणून काम करतोय. मला एक मुलगा. माझं नाव रणजित राघू दायगुडे. मी सध्या आटपाडी येथे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. 2 मुलं. माझं नाव अतुल गणपत गालांडे. मी HDFC बँकेमध्ये जॉबला आहे आणि 2 फर्टिलायझर शॉप आहेत आणि 2 मुली. सुहास पाटील बचेरी. मी कारखान्यात कामाला आहे. माझे नाव ज्ञानेश्वर बावळे यादव. मी शेतकरी आहे. प्लस दूध व्यवसाय आणि मुरघास व्यवसाय करतो. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. न्यायाच्या राहणार चिंची वस्तीला. मी शेती व्यवसाय करतो. मालकीन बालवाडी सेविका आहे. प्रस्तावित म्हणून केला असता. मी यासिन पठाण. मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मी मास्टर डिग्री केलेली आहे आणि सध्या स्वतःची कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी फर्म आहे. माझे नाव समरजित शिवाजी सावळकर.
मी आता एक सॉफ्टवेअर इंजिनियर इन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय. लग्न झालं, एक मुलगा एक मुलगी. माझं नाव आकाश अजय फाळके. तसे स्पेशल असे ओळख करून देण्याचे कारण नाही, पण आपल्या लास्ट जे प्रयोग होते आपले बोर्डाचे त्यावेळेस मी एक डायलॉग मारला होता की टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का. त्यामुळं बऱ्यापैकी 90% शिक्षक असतील विद्यार्थी असतील यांच्या लक्षात आहे. आणि माझं मी मॅरिड आहे आणि 2 मुलं आहेत मला. एक 8 वर्षाचा एक 3 वर्षाचा आहे. आणि मी जो बिझनेस करतो तो चहा आणि सरबत. आता जे तुम्ही सकाळी वेलकमला जो चहा घेतला आणि आता जो सरबत दिला हाच माझा बिझनेस आहे. आणि तुम्हाला क्वालिटी कशी वाटली तो चहा कोण करतो? चहा माझी मिसेस आणि आई ह्या दोघी करते. आणि ते ऑनलाईन चहा आहे. थोडक्यात फोन केला की कस्टमर जवळ मी जातो. नमस्कार, मी गणेश दत्तू म्हटले. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी आता सध्या वडूज आणि कराड अशा 2 ठिकाणी माझ्या स्वतः साईट चालू आहे. आणि अभिदेश म्हणून एक नगरसेवक आहेत वडूजचे व्हॅल्यूवर आहे. त्यांच्या व्हॅल्युएशनचं काम पण मी पाहतो. माझं लग्न झालेलं आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. ज्या व्यासपीठाने मला यासीन बनवलंय, कारण याच व्यासपीठावरती वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा या शाळेतून बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्या स्पर्धेच्या विभागामध्ये जे मी बोलतोय, आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय, तर याच व्यासपीठाने मला यासीन बनवलंय. आणि याच व्यासपीठावरती 17 वर्षानंतर बोलण्याची संधी मिळते, त्यापेक्षा वेगळा आनंद होऊ शकत नाही. फरक एवढाच आहे, 17 वर्षापूर्वी 10वीचा विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये बोलत होतो. आज मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्हणून या ठिकाणी आलेला. गेले 17 वर्ष विविध कॉलेजमध्ये शिकलो. स्वतःची कन्स्ट्रक्शन फर्म कॉन्ट्रॅक्टिंग काही वर्ष केलं. कोविड मध्ये मोठा लॉस आला, त्यानंतर आता फक्त कन्सल्टिंग करतोय. 10वी झाल्यानंतर आम्ही 11वीला बाळवणी कॉलेजला गेलो. बाळवणीमध्ये काय मनच लागत नव्हतं, कारण या ठिकाणी शाळेमध्ये दबाव होता. आदरणीय सरांचं लक्ष होतं, त्यांना आम्ही घाबरत होतो. आज माझ्या प्रत्येक संकटामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे माझे मार्गदर्शक म्हणून आदरणीय पठाण सर. पण त्यावेळेस आम्ही सरांना घाबरून या ठिकाणी म्हणजे दंगा मस्ती थोड्या प्रमाणात आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. 10वी झाल्यानंतर आम्हाला कुणाचं दडपणच राहिलं नाही, कारण शिवराजने देवापूरला ऍडमिशन घेतलं होतं, मी बाळवणीला घेतलं. देवापूरला गेल्यानंतर त्या रानमाळामध्ये शिवराजचं मन लागलं नाही. शिवराजचा मला फोन आला. शिवराज म्हणला काय बी करून मला इथनं घ्यावं लागतंय. मग शिवराजच्या वडिलाला सांगितलं काहीतरी सांगून त्याला बाळवणीत आणला. आम्ही एकत्र बाळवणीमध्ये कॉलेजला जर जायचं, ह्या पास काढला होता, ह्या बसनं जायचं, दुसऱ्या बसनं बाहेर. कसं जरी पास झाल्यानंतर म्हणलं आता कॉलेजला मन लागत नाही म्हणून 12वीला पिलीव कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रमेश खलिफे ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. त्या ठिकाणी पण गावातच कॉलेज, त्यामुळे अजून जादा मस्त. अभ्यासाकडे लक्ष नव्हतं, तरी जेमतेम पास होण्यापुरते मार्क पडले. 12वी नंतर करायचं काय? ज्यावेळेस सरांना मार्ग समजली, सरांनी समोर बसून बोलले, तो मनामध्ये विचार करून मी 12वी नंतर लातूरला गेलो. मी मित्रांच्या संगतीमुळे इथं मार्क कमी पडले म्हणून लातूरला गेलो. मी ऍडमिशन लातूरला घेतलं की माझ्या बरोबर 9 जण आले. आता ह्या क्लासमध्ये 5-6 जण होते, मग तिथं पण मित्र. तरी पण त्या सगळ्यांच्या म्हणजे 12वी नंतर मला इंजिनिअरिंगला डिग्रीला ऍडमिशन मिळालं नाही, कारण मी पास झालो पण खूपच क्वालिफाय झालो. मग करायचं काय? बरेच जण म्हणले वक्तृत्व चांगलं आहे, प्राध्यापक वक्तृत्व चांगलं आहे, नॉलेज आहे, लॉ कर. परंतु माझ्या मनामध्ये एक ध्येय होतं की इंजिनियर व्हायचं. आपल्याला आपली ओळख माहिती होती, कारण आपण जरी कमी पडलो परंतु आपल्याला आपली क्वालिटी माहिती होती. त्यामुळे विचार केला. 12वीच्या सीईटी परीक्षेमध्ये आम्ही ज्यावेळेस परीक्षा द्यायला गेलो त्यावेळेस ते स्पर्धा परीक्षेमध्ये पॉम्पलेट वाटत होते. त्या पॉम्पलेटवर ते लिहिलेलं होतं
की 2 थेंब पाण्यासाठी आकाशात उंच भराने गेणाऱ्या गरुडालाही जमिनीवर यावं लागतं, परंतु जमिनीवर येणं म्हणजे त्याची ती हार नसून पुन्हा एकदा क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असते. ते शब्द आठवले आणि परत विचार केला. 12वी नंतर आपल्याला पुढे जायचं आहे तर परत रिवर्स 2 वर्ष डिप्लोमा केला. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केला, त्यामध्ये पण चांगले मार्क पडले, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. असं वाटत होतं की डिप्लोमा झाल्यानंतर कुठेतरी जॉब करायचा, आल्यानंतर डिग्री चालू मध्ये करायची, परंतु डिप्लोमामध्ये चांगले मार्क पडले, परत डिग्री केली. डिग्रीमध्ये पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये आलो. त्यानंतर वाटलं की अजून थोडं शिकावं लागतं. त्यानंतर मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट KGS ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटी विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट केलं. त्यानंतर मास्टर डिग्री झाली तरी या स्पर्धेच्या युगामध्ये ते अपुरच आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर बेस्ड डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन आणि डिप्लोमा इन आर्किटेक्चरल प्लॅनिंग, त्यानंतर हे कोर्स केले. त्यानंतर वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करून गेले 10 वर्ष स्वतःचे कन्स्ट्रक्शन आणि कन्सल्टन्सी फर्म चालवते. आता रनिंग मध्ये 27 कन्सल्टिंगचे प्रोजेक्ट चालू आहेत. त्यानंतर माझं पण लग्न झालंय, मगाशी इंट्रोडक्शन मध्ये राहिलं. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल सांगणारी ऍडव्होकेट बायको आहे. 2 मुलं आहेत, मगाशीच मुलगा आला, 1 मुलगा आणि 1 मुलगी, एकंदरीत आणि आई वडील. छोट पण कम्प्लीट फॅमिली आहे, व्यवस्थित आहे. धन्यवाद. धन्यवाद यासिन. ऍक्च्युली स्टेज आमचं कधीच आम्हाला स्टेजवर कधी बोललेलं नाही, तरी आम्ही पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. आज ज्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलोय त्याच्यामध्ये 10वीचे सर्व विद्यार्थी आपण एकत्र आलोय. त्याच्यामध्ये मला एक सांगायचंय, ज्या जुन्या आठवणी सर्वांच्या आपण नवीन आज अनुभवतोय. आणि आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आमची शाळा पहिल्यांदा आम्ही 5वी ते 9वी पर्यंत आम्ही जिंजीवस्तीला होतो. त्यानंतर आम्ही वरती आलो, त्यामुळे आमच्या आठवणी थोडेसे वेगळे आहेत. आणि त्यानंतर इथल्या आल्यानंतर सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतच्या आठवणी वेगळ्या आहेत. आमच्या जे जिंजीवस्तीला होतो आम्ही त्यावेळेस तिथल्या जी शाळा होती, तिथले जे शिक्षक होते, तिथल्या ज्या सर्व परिसर होता तो सगळा वेगळा होता. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर जे नवीन शिक्षकांसमोर नवीन मुलांसोबत जे आम्ही एकत्र राहिलो त्यातून खूप चांगल्या आठवणी निर्माण झाल्यात आणि त्याच आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं झालं तर 10वी झाली इथून, त्यानंतर 11वी 12वी झाली सायन्समध्ये, त्यानंतर BSc ॲग्री झालो. BSc ॲग्री नंतर MBA केला. जॉब प्लेसमेंट बँकेमध्ये जॉब करतोय आता सध्या. त्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही आता करिअर चालू आहे, व्यवस्थित आहे सर्व. धन्यवाद. सध्या कुठे सध्या कोटक महिंद्रा बँकेत आहे, रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करतो. कोल्हापूरला असतोय. कोल्हापूरला राजारामपुरी ब्रांच मध्ये असतो. धन्यवाद. हॅलो. यानंतर सविता हेगडकर यांनी आपल्या मनात व्यक्त. डॉक्टर सविता खरात पुण्याला प्रॅक्टिस करते. माझा मुलगा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ऍक्च्युली माझा प्रवास एवढ्या साध्या परिस्थितीतून आणि म्हणजे खूप छोट्या गावातून सुरू झाला. पण तिथं मी 9वी पर्यंत होते. 9वीतून माझी स्कूल चेंज झाली, त्याच्यामुळे मी वरती कोणाला ओळखत नाही. पण मी माझ्या 9वी पर्यंतच्या फ्रेंडसाठी इथं आले. मग तिकडे खोरोचीला गेल्यानंतर माझा तिकडे सुरुवात झाला. ते मित्र सगळे पाठी सुटले. टोटल अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट केलं. 11वी 12वी माझी बावड्याला झाली. इंदापूर चाळीकडे. तिथून मला ऍक्च्युली टार्गेटच माझं MBBS होतं, पण मला MBBS साठी तितका स्कोअर झाला नाही आणि CETला तितके मार्क पण पडले. म्हणून मला राष्ट्रीय सांगली कॉलेजला BMS ला ऍडमिशन भेटलं. तर ते मी तिथं लगेच तिथं
रँक काढायचे प्रयत्न केले पण मला कधी रँक भेटलाच नाही. तर तिथून पुढे माझी खऱ्या सक्सेसला सुरुवात झाली. कॉलेजमध्ये कंटिन्यू क्लासेस केले, त्याच्यानंतर सुरक्षित झाली. पुण्याला जॉबसाठी प्रॅक्टिस करायला गेले. जॉब करत तिकडे स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याचा विचार केला. तिथे स्वतःची पहिली ओपीडी टाकली. ओपीडी छान चालायला लागली. ओपीडीचं नंतर हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं. कोविडमध्ये जेव्हा कोविडची फसलाट आली होती तेव्हा नुकतंच माझं नवीन हॉस्पिटल चालू झालं होतं. तितकं कामही केलं नव्हतं आणि होत सुद्धा नव्हता. तरी सुद्धा एक मोठा डेअरी करून आपण काहीतरी करू त्यामुळे कोविडचं पूर्ण हॉस्पिटल कोविडचं पूर्ण कोविडमध्ये मी काम केलेलं आहे. आणि माझं स्वतःच असं वाघोलीमध्ये जे आता ग्लोबल हॉस्पिटल नावाने जे हॉस्पिटल आहे, मी वाघोलीमध्ये सगळे ज्युनियर डॉक्टर आहे पण मला सगळे डॉक्टर ओळखतात. ते पण गुड प्रॅक्टिस आहे, गुड प्रॅक्टिस म्हणून. आता सध्या वाघोलीपासून 3 ते 4 किलोमीटरवरती स्वतःची जागा घेतली. नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते पण स्वतः 35 बेडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याच्यामध्ये ICU, ऑपरेशन थिएटर पूर्ण जे सगळं ऑल ओव्हर ते सगळं सेटअप तयार करतोय आम्ही. तर त्याचं पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये ओपनिंग आहे. तर होप मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करते. तुम्ही या सगळे. आता म्हणजे सगळ्या बाजूला माझं सर्व काही चांगलं आहे. माझ्या सासरच्या फॅमिलीमध्ये माझी पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे. माझे 13 डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर माझे ननद डॉक्टर आहे जे अमेरिकेला प्रॅक्टिस करते. माझे हसबंड डॉक्टर आहेत आणि तिकडची फॅमिली पण माझे सगळे तब्येत सेटअप झालेले आहे. माझ्या सध्या बाकीचं थँक्यू मॅडम. यानंतर सागर माळे यांनी आपल्या मनामध्ये एक मिनिट थोडे लेट झाले. सन्मान बिरुदेव माने आणि सचिन लेंगरे या दोघांना. इकडे बघा. हो लेंगरे सर. पहिल्यांदा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि एवढे शिक्षक येतील अशी अपेक्षा नव्हती, परंतु आमच्या प्रेमाखातर किंवा त्यांचं विद्यार्थ्यांचं वाचणारं प्रेम यातून दिसून आलं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि मी काय वेगळं बोलण्याची गरज नाही, पण तरी पण मी बोलणार आहे. परंतु मला एवढं सांगायचं आहे, मी का आता भाषण नाही का माझं मनोगत व्यक्त करायला आलोय, थोडस चुकलं तरी तुम्ही समजून घ्या. तर मी एवढंच बोलेन की जे पहिल्या आणि दुसऱ्या बेंचवर बसणारी मुलं असतात, पहिल्या आणि दुसऱ्या बेंचवर बसणारी जी मुलं असतात त्यांना शिक्षक खूप आठवतात. आणि मागं बसणाऱ्या मुलांना, मागं बसणारी मुलं ही शिक्षकांना जास्त आठवतात. ही फरक आहे. आणि दुसरं सांगायचं झालं, हे गेट टुगेदर करण्या मागचा उद्देश असा होता की 2019 पासून आम्ही प्रयत्न करतोय. 2019 पासून की आज होईल नंतर, कारण अडचणी आनंद आहेत. एवढी विद्यार्थी म्हणल्यानंतर थोडीशी अडचण कोणाला राहणार आहे. तरी पण संख्या पाहता बसायला जागा नाही वर्गामध्ये, अशी अवस्था झालेली आहे. आणि हे बघून खरंच असं मन भरून आले. पण आता मी काय रडणार नाही. पण आणि दुसरं मला आवर्जून सांगायचं आहे की आमचे दिलीपांना, जसं यासीननं मगाशी उल्लेख केला की 10वी मध्ये असताना जेवढं लक्ष, आता आई वडिलांचं लक्ष तर कायम असतंच, परंतु आई वडिलांपेक्षाही जास्त लक्ष कोणाचं असेल तर अण्णांचं होतं. आणि का असा उल्लेख करतोय, कारण की पहाटे 3ला उठवणार म्हणजे उठवणारच. नाही उठले मग ती त्यांना माहित आहे, आता सगळं सांगत नाही मी काय करतात ते, पण त्यांनी आम्हाला उठवलं. अक्षरशः मला पठाण सरांचं पण आवर्जून नाव घ्यायचं आहे. कारण की एक दिवशी काय झालं होतं, एक किस्सा सांगतो शाळेतला.
असंच आता ते म्हणते ना मूड जातो अधूनमधून जरा मुलांचं असं अधूनमधून 10वीत असताना. आणि मग आम्ही काय केलं, रात्री स्टडी झाली आणि 10 वाजता सगळेजण झोपले, अण्णा पण झोपले असं आम्हाला वाटलं. आणि मी आणि रामभाऊ पिक्चर बघायला गेलो. त्यामुळे माझी खूप आठवणीत आहे. तर गेल्यानंतर आम्हाला आणि येताना पण आम्ही गपचूप झालो. अण्णा झोपलेले असे वाटत होते, आम्ही झोपलो. मग सकाळी उठल्या सरांना सांगितलं की ही दोघं पिक्चरला गेली होती. सर पण काय नाही बोलले नाही. शाळा सुटल्यानंतर सर दरवाजे आले, पहिलवान इकडे, रामभाऊ तो इकडे, कुठे गेलता रात्री. मग आता प्रामाणिक सरांची अशी भीती होती, सरांची गाडी जरी वाजली ना तरी आम्ही वर्गात जाऊन बसायचो. आणि एवढी सरांचं म्हणजे एक प्रेम होतं शाळेवरती. आणि सरांचं जे प्रशासन बघितले, मी आज एवढ्या शाळा बघितल्या, पण सरांच्या ज्या कार्यकर्तेमध्ये आम्ही होतो ती जी त्यांची जी थोडक्यात मला काय म्हणायचं की शाळा चालवण्याची पद्धती होती सरांची अतिशय एवढी जबरदस्त होती की आम्हीच नाही तर शिक्षक सुद्धा थोडं म्हणू नका की आम्ही, पण शिक्षक सुद्धा असे एकदम, कारण मी बघितलं सरांची गाडी दिसली की शिक्षक जरी बसले असायचे पटकन ऑफिसमध्ये जाऊन बसायचे. म्हणजे अशी सरांची ख्याती होती. आणि मग सर म्हणले की कुठे गेलता रात्री, तर म्हणलं सर पिक्चरला गेलो होतो. म्हणले का, सर म्हणलं करमत नव्हतं. मग सर म्हणले आता करमलं का, सर म्हणले पहिलवान तू आता जास्तच करतोय. मारले पण आम्हाला राग नाही आला, फक्त म्हणले की जरा व्यवस्थित. म्हणजे एवढं लक्ष होतं. मला ह्यातून एवढं सांगायचं की सरांचं शाळेवरती प्रत्येक मुलावर एवढं लक्ष होतं. तू रात्री गेला कुठं होता, ह्याच्यावरून कळतं की आमच्या वेळेस सरांचं लक्ष किती होतं. मला एवढं सांगायचं. आणि गेट टुगेदर म्हणजे कॉलेजचा कट्टा आहे. गेट टुगेदर म्हणजे एक कॉलेजचा कट्टा आहे आणि इथे सगळा आनंदाचा सट्टा आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि विशेष करून मी सर्व शिक्षकांचेच आता आभार नाही, पण मी सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो की तुम्ही वेळेवर होईना आम्हाला सर्वांना भेट दिली. आणि माझं मनोगत संपत आलं. एक गोष्ट मला बोलायची आहे, तर मी विशेष करून मी सगळे शिक्षकच प्रिय आहेत, पण त्यात आमचे जे जसं उल्लेख केला की टिंगरे सर आणि मोरे सर, मी तर आता सर्वांना माहितच आहे. मॅडमला तरी पाटील मॅडम आज आले नाही, तर 9वी पर्यंत काही विषयच नाही. पण ज्यावेळेस सर आले आणि अशी शिकवण्याची पद्धत की मला आज पेपर कोणता आहे ही मुलांना विचारायची, आज पेपर कोणता आहे, एवढा अभ्यास असायचा की अभ्यासच नसायचा, आज पेपर कोणता आहे अशा होतं. पण त्या सरांनी त्यावेळेस असं शिकवलं की कधी लक्षात सुद्धा गेलं नाही. कारण की मी मोठेपणा सांगत नाही की माझ्या बॅचच्या वेळेस मला बोर्डाला 60 पैकी 59 मार्क्स मिळाले सरांमुळे. मला 9वी पण कोण ओळखतही नव्हतं. आणि 150 पैकी जसं याशील मला 138 मार्क आहेत आणि 143 हायेस्ट आहे शिंदे म्हणून. म्हणजे एवढा स्कोर झाला. आणि त्यामध्ये देशमुख सर आणि मधने सर यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. हा, आणि या शाळेमध्ये असं व्हायला लागलं, या शाळेने असं घडवलं कधी बिघडलंच नाही. आणि तशी वेळ पण आली नाही. आणि पठाण सरांचं एक वाक्य होतं की आपली शाळेतील मुलं काहीही करतील पण कधीही वाया जाणार नाही आणि माझ्या कानावर देखील येणार नाही. आणि अशीच आशा करतो की आपण आतापर्यंत कोणी असं वाया गेलेलं नाही. आणि एवढंच माझं छोटंसं भाषण संपवून माझं 2 मिनिटं भाषण संपवून. धन्यवाद सागर. कारण मोरे सर आणि टिंगरे सरांचं तर गणित भूमिती जे आहे सायन कॉस थिटा रोजच प्रॅक्टिकल मध्ये आम्हाला. तर यानंतर मुलींच्या तर्फे मनोगत अनिता लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केलं. आज आपण इथं गेट टुगेदर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण इथं 17 वर्षातून आपण एकत्र आलो आहोत. ज्या आपल्या 10वीतल्या काय आठवणी असतील ती ताज्या झाल्या, काय आपण तिथं शिकलो 10वीत किंवा शिक्षकांनी आपल्यासाठी काय केलं हे अनुभवलं आपण. तर 10वी नंतर मी 11-12वी केली, 12वी फेल झालो. मी 12वी फेल झाल्यानंतर करायचं काय म्हटलं तर नंतर मी ॲग्री डिप्लोमाला ऍडमिशन टाकली.
ॲग्री ही कंप्लीट झाली माझी. नंतर बारामतीमध्ये डायनॅमिक्स कंपनी आहे, तिथं त्या कंपनीमध्ये 6 महिने काढले. तिथून आल्यानंतर घरी थांबलो काही दिवस. नंतर राजे बायोटेक म्हणून कंपनी आहे, त्याच्यामध्ये 8 ते 9 महिने काम केलं. त्याच्यानंतर मला फिजिकली प्रॉब्लेम आले मणक्याचे आणि डोळ्याचे, त्याच्यामुळे ते कंपनी मी सोडली. आणि नंतर करायचं काय हा प्रश्न पुढे पडल्यानंतर पिलूमध्ये हिरो शोरूम झालं. तर तिथं ॲज अ मॅनेजर म्हणून मी तिथं 9 वर्ष काम केलं. 9 वर्ष काम केल्यानंतर कोरोना आला. नंतर कोरोना मग लग्न झालं 2017ला, पण तेवढ्या पगारावरती पुरत नाही. मग करायचं काय तर साईड बिझनेस म्हणून मी सुरुवातीला मसाले दूध हा व्यवसाय चालू केला. आणि व्यवसाय चालू केल्यानंतर लॉकडाऊन वगैरे पडलं. आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांनाच परिस्थिती माहिती आहे की माणूस एकमेकाजवळ येत नव्हतं, कोणाशी बोलत नव्हतं. त्यामुळे हे चहा पिणं किंवा मसाले दूध एखाद्या ग्लासमध्ये पिणं हे कोणीच करत नव्हतं. त्या बिझनेसमध्ये मी लॉसमध्ये गेलो, तो बंद केला मी बिझनेस. नंतर करायचं काय, मग असे स्किल करत घेत होते. ज्यूसचं चालू केलं, ज्यूसमध्ये प्रॉफिट राहिला, व्यवस्थित बिल्डअप झालं माझं. नंतर करायचं काय, ज्यूस हा सिजनेबल झाला व्यवसाय. नंतर करायचं काय, मग हॉटेलिंग केलं चालू. नाश्ता असेल, कच्ची दाबेली, भेळ, वडापाव, पॅटीस हे चालू केलं. त्याच्यात पण काय परवडे ना, मालाचे पैसे निघाले, लॉसमध्ये गेलो पूर्ण. नंतर करायचं काय म्हणलं, होलसेलचं चालू केलं. कोल्ड्रिंक्स, बेकरी याचे चालू केलं. त्याच्यामध्ये फॅमिली मला काय सपोर्ट नव्हता एवढं, म्हणजे माझी फॅमिली जी होती ती एकदम बिकट अवस्थेत होतं. म्हणजे एवढे असं काय नाही बाबा टॉपला होतो की वडिलांनी काय 10-5 लाख रुपये, 1 कोटी रुपये वडिलांचे. आणि मग काय माझे पैसे जेवढे पैसे होते तेवढे मी इन्व्हेस्टमेंट केले त्या बिझनेसमध्ये. त्याच्यात 4 लाख रुपये लॉसमध्ये आलो मी, फक्त वैयक्तिक पर्सनली होते ते. आणि ते 4 लाख रुपये लॉसमध्ये आल्यानंतर मी पूर्ण खचून गेलो होतो. नंतर करायचं काय, मग असंच सिजनेबल ज्यूस केला, त्याच्यात कव्हर झालो बऱ्यापैकी. आणि नंतर एक वेळ अशी आली की पूर्ण मी वाया गेल्यासारखं झालं. मला आता काही म्हणजे मी म्हणलं ते चुकीचं आहे, म्हणजे आत्महत्या करणं इथपर्यंत असे डोक्यात विचार येऊ लागले. पण सपोर्ट सिस्टम जी मित्रांची असते, जे खरे मित्र म्हणतो आपण, ओंकार जोशी असेल, ह्या भावाने मला मित्र नाही, तो भाव आहे माझा, त्याने मला सपोर्ट केला. मी 9 महिने सुरेश बोंगडे यांच्या त्रिवेणी पेट्रोलियम वरती काम केलं. 9 महिने लाजलो नाही मी कोणत्या कामात, आणि अजूनही लाजत नाही, इथून पुढे लाजलो. मला जो मित्र मिळाला जेव्हा भावाचा, तो ओंकार जोशी, हा बिझनेस जो चालू केला, माझ्यापाशी 1 रुपया नव्हता त्यावेळेस खिशात. त्याने मला थर्मास घेऊन दिलं. हे जे 42 रुपयाचा थर्मास आहे, आता मी चहा जो आणला तो त्याच आहे. त्याने मला सपोर्ट केला आणि मी बिझनेसमध्ये उभारलो. आता अशी परिस्थिती आहे, कस्टमर वेटिंगला असतं आणि नेट प्रॉफिट माझा 2,500 ते 3,000 पर डे. माझे मालाचे पैसे असतील, पेट्रोलचे पैसे असतील, पर्सनल खर्च जाऊन 2,500 ते 3,000 रुपये नेट प्रॉफिट राहतं. आणि केवळ मी इथपर्यंत आलो तो त्या मित्रामुळे आलो. मित्र नाही, भाऊच. मी त्याचे सर्वांसमोर मी त्याचा आभार मानतो. आणि असा मित्र प्रत्येकाला मिळावा. तर मी म्हणलो ओंकार जोशी, तर हा ओंकार प्रमोद जोशी जे आपल्याला शिकवायला होते, जोशी सर, त्यांचा हा मुलगा आहे. शेजारीच राहतो आम्ही, आणि याने भरपूर भावासारखं मला साथ दिली. आणि मीही याला दिन आयुष्यात याच्यावरती कोणतीही आणीबाणीची वेळ येणार नाही, पण आली तर जीवही तयार आहे. या ठिकाणी आकाशने जो व्यवसाय चालू केला आहे त्याला माझं फक्त मानसिक पाठबळ त्याला जास्त प्रमाणात होतं. खचून चाललेला मुलगा होता, त्याला म्हणत होतं की बाबा आज ना उद्या तू यातनं वर निघशील. 2, 3, 4 प्रकारचे व्यवसाय फेल केल्यानंतर त्याला असं वाटत होतं की आता संपलंय सगळं. त्याला म्हणलं की संपलं नाही, आत्ता सुरुवात झालेली आहे, काळजी करू नको, आपण पुन्हा एकदा सर्व काही उभा करू. त्याला त्याची जिद्द ज्यात महत्वाची, त्या जिद्दीनं त्याला तो
पळतो आणि आज तुमच्या समोर उभा आहे स्वतःच्या पायावर घेऊन. आतापर्यंत हा असा खडतर प्रवास मी केलेला आहे आणि आम्ही गेट टुगेदरचं प्लॅनिंग करत असताना रामभाऊ कलाटे, आपले भाऊसाहेब शिवराज कुकडे, सागर माळी आणि रमेश पिसे, आम्ही असे गणेश मंडले वगैरे असे सर्वजण होतो. मग त्यावेळेस रामभाऊनी सुचवलं की जे तुझी कंडिशन झाली, ज्या कंडिशन मध्ये तू वर आला, अशी जर आपल्या बॅचमध्ये असेल किंवा दुसरं कोण असेल तर त्यांना अशी वेळ येऊन त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून आपल्या बॅचतर्फे एक JSVP या नावाने बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट काढून आणि काय असेल ते त्याच्या ह्यानं शक्य होईल असे अमाऊंट काय 50 असेल 100 असेल मंथली असे सगळ्यांनी त्या अकाउंट वरती ठेवूया. आणि कुणाच्या वर अशा आणीबाणीची वेळ येईल, फॅमिलीमध्ये दवाखान्याचा प्रॉब्लेम असतील किंवा काय, तर त्याला ती मदत म्हणून अमाऊंट होईल असं त्यानं सुचवलंय. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय विचार करून जर तुम्हाला हा निर्णय त्याचा योग्य वाटत असेल तर ग्रुपवरती तुम्ही कमेंट करा. आणि एवढे बोलून माझे 2 मनोगत शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आकाश. निश्चितच तू ज्या परिस्थितीतून आलाय तशी परिस्थिती कोणावर जर येत असेल, त्यासाठी जर आपली काय मदत लागत असेल तर सगळेजण त्यासाठी तयार आहेत. यानंतर आबा पिसे यांनी आपलं मनोगत व्यक्त. दोन 2008 ते 2025 या 17 वर्षाचा प्रवास जे प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत, तरी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. पहिले माझी ओळख करून देतो. मी आबा सदाशिव पिसे, मी प्रॉपर पिलोचा आहे. आता पिलोमध्येच राहतो. मी 12वी केली. 12वी नंतर BSc ॲग्री कंप्लीट करून कंपनीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये बायोसिंचनामध्ये 1 ते 2 वर्ष काम केलं. पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय पाहिजे म्हणून मी गायचा बिझनेस निवडला. पहिल्यापासून घरी होत्याच पण थोड्या प्रमाणात होत्या. त्यात काहीतरी प्रगती म्हणून मी स्वतःचा ओपन कटा करून आज 50 ते 60 स्वतःच्या 60 गायी माझ्या. मी माझा भाऊ आणि माझी फॅमिली पूर्ण बघतो. माझी फॅमिली शिक्षक आहे JLPला पुण्यात आणि मला एक मुलगा आहे. चुलता चुलती सगळे एकत्र अजून फॅमिली आहे. जास्त वेळ न घेता एवढा शब्द बोलून आटोपता घेतो आणि पुढील कोण आपल्याला संधी देतो. धन्यवाद आबा. यानंतर सीमा खरात यांनी मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. माझ्या इथं आपण 2008 ची बॅच 17 वर्षातून आपण सगळेजण भेटत आहोत. त्यामुळे खूप भारी वाटते. असं माझी 10वी झाली. त्यामध्ये 10वीमध्ये मी प्रथम सत्राला खरं तर मी 2 विषय घ्यायचे माझे तेव्हा. मला फडकडे सरांचं लेक्चर त्यांनी जे बोलले की आपण जेव्हा घरातून येतो आणि आपल्या आई वडिलांचे हात बघून या, ते किती कष्ट करतात आपल्यासाठी आणि आपण काय करतो. तर तेव्हा त्यांच्या त्या 2 शब्दांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली गेली. मी आता माझा MBA पूर्ण करून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्र पुणे इथे मी जॉब करते गेली 7 वर्ष. तर खूप भारी वाटतं. सगळे मित्रमैत्रिणी जुने टीचर सगळे आपले त्यांना भेटून खूप आनंद झालेला आहे. माझे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पुण्यालाच आहेत. मला एक मुलगा आहे. तर एवढं 2 शब्द शिवराज पुगळे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे सगळ्या शेवटी ठेवलेलं आहे आणि आभार पण त्यांच्यातर्फे मानाचा आहे म्हणून त्या ठिकाणी शिवराजने आपले मनावर. आजच्या आपल्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि सर्व आमचे सवंगडी, आज हजारो लोक समोर असल्यानंतर काय बोलायचं ते माहित असते. पण आता आपल्या मित्रांमध्ये काय बोलायचं, कारण मित्रांमध्ये
ना कोणी नेता आहे, ना कोणी अभिनेता आहे, ना कोणी शिक्षक आहे किंवा कोण कुठल्या पदावर आहे, ह्याच्यापेक्षा आपण मित्र हे सगळी एक आहे. आणि असं असताना काय बोलायचा हा प्रश्न आहे. परंतु आपल्या राजकीय असू द्या किंवा सामाजिक जीवनामध्ये आपण 10वी पर्यंत एकत्र होतो आणि शाळा संपल्यानंतर पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या या शाळेचं आपल्यासाठी काय महत्व आहे किंवा आपल्या या शाळेतील सवंगड्यांची कशी आपल्याला साथ लाभली याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. आज सर्व शिक्षक आहेत या ठिकाणी. मला अनेक चांगली वाईट लोक भेटली, कारण 10वी झाल्यानंतर मी कॉलेज फक्त नावालाच केलं. परत मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातच त्यावेळेसपासूनच काम करायला लागलो. परंतु सर एवढं अभिमानानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो की एवढी चांगली वाईट लोक भेटली, परंतु आजपर्यंत व्यसनाला कुठल्या हात लावला नाही. हे फक्त तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन. कारण राजकीय क्षेत्रामध्ये अनेक जण लेडीज आणि व्यसन ह्या दोन गोष्टीमुळे अनेक जण संपलेले आहेत. परंतु आपल्या या शाळेतल्या शिक्षकांनी जे आपल्याला शिक्षण दिलं आणि आपले सवंगड्यांनी जी साथ दिली, या गोष्टीमुळं खरं तर व्यसनापासून आणि बाकीच्या गोष्टीपासून मी लांब राहिलो. आज आता यातले बरेपैकी कायम सोबत आहे. म्हणजे आज यासीन आहे, आपला शेषनाथ आहे, अतुल आहे, ओंकार आहे, तुषार आहे. आम्ही नेहमी बरोबर असतो. सागर माळे, आबा पिशे, आमचा गणेश आणि जिंजोस्टीला आमची सर्व टोटल सगळे आम्ही बरोबर असतो. आज मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. यासीन पठाण त्यांची विचारधारा भाजपच्या विरोधातली विचारधारा आहे. परंतु नेहमी त्यांनी सांगितलं की तू ज्यावेळेस उभा राहशील त्यावेळेस कमळाला पहिल्यांदा मतदान दे. म्हणजे मला सांगायचं काय यातून की आपल्या शाळेचं किती महत्व आहे आयुष्यामध्ये. विचारधारा सोडून ती माणूस मतदान देतोय कशासाठी? फक्त आपला मित्र आहे म्हणून. म्हणजे इतकं या शाळेचं महत्व आपल्यासाठी आहे. आता या ठिकाणी देशमुख मॅडम आहेत. आम्ही 4थीला माझा पहिला दुसरा नंबर असायचा 4थी पर्यंत. परत 10वी पर्यंत पण 8वी पर्यंत असायचो नंबर मध्ये, पहिल्या 3 नंबर मध्ये असायचो. मला या ठिकाणी देशमुख सरांनी घेऊन आले मला शाळेत. मध्यवस्थी शाळेला मी होतो 4थी पर्यंत. देशमुख सरांनी आवर्जून या ठिकाणी नाव घेतो. देशमुख सरांनी या शाळेमध्ये मला घेऊन आले. म्हणजे त्यावेळेस कसं असायचं, शिक्षकांनी मुलं शोधून आणायची जवाहरलाल शाळेत. मग सगळ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी प्रत्येकाने प्रयत्न करून या शाळेला मुलं आली पाहिजे अशी परिस्थिती होती. आज तर आवर्जून या शाळेला मुलं येते की आपला मुलगा इथं पाहिजे म्हणून. अशी परिस्थिती आज उभा आहे. आज या ठिकाणी आपली मुलीमध्ये स्नेहल पवार, सुलताना ते पण आली नाही. तरी माझ्या बरोबर असतं म्हणजे काम करायला. म्हणजे पहिलं काय व्हायचं, पहिल्या 5-6 वर्षाच्या राजकीय क्षेत्रात काम केलं त्यावेळेस अशी परिस्थिती असायची की सगळी सांगायची ह्यांच्या तेवढं नादाला लागलं, कारण ही शाळा सोडून असलं धंदा करते. आता घरच्यांनी विचारलं कुठं कोण कोण आहे काय काय, त्यावेळेस जर नाव आलं की बाबा शिवराज पुकळे आम्ही सोबत आहे, त्याच म्हणते मग ठीक आहे काय अडचण. म्हणजे असं या शाळेतल्या आठवणी आहेत. आणि या शाळेतली जी मुलं आहेत आज अनेक जण आहेत. आमचं समर्जित सावळसकर आहे, आमचं सुहास पाटील आहे, रणजित आहे, सागर आहे, आपला ज्ञानेश्वर यादव आहे. म्हणजे सर मी पाण्याच्या विषयामध्ये काम करतो, त्याची सुद्धा प्रेरणा मला ह्या शाळेतून मिळाली. सागर खरात आमचा मित्र आहे. तो इथं त्याच्या काकाकडे होता बचेरीला, कोरे काकाकडे. आणि
आम्ही जायचो सुट्टीत शनिवार, आम्ही स्टडीला इथं जाईन, राहायला पण इथंच असो शाळेवर. मग शनिवार रविवार ज्यावेळेस घरी जाईल त्याच्या म्हणजे मावशीच्या घरी, त्यावेळेस तिथली परिस्थिती म्हणजे अतिशय भयावह परिस्थिती. आज पण तीच परिस्थिती आहे. मग प्यायला पाणी नाही. मग तिथं आता आमचं जरा घरचं बरं असल्यामुळे भाकरी हा प्रकार नव्हता आम्हाला, चपाती आयस आहे. पण त्याच्या घरी गेल्यानंतर ती बाजरीची भाकरी ही ह्या गोष्टी परत मी घरचा डबा आणलेला मी कधी खाल्लाच नाही. त्याचा डबा काय मी खाल्ला. म्हणजे इतकं आमचं प्रेम एकमेकाचं त्याच्यातून झालं. आणि ती परिस्थिती की ह्या शाळेतली आपली सवंगडी अर्ध्यापेक्षा जास्त मुलं ही सगळं गाव सोडून बाहेर जाते. कशामुळे जाते तर इथं पाणी नाही आपल्या भागाला, आणि मग ह्या भागाला पाणी आणलं पाहिजे ही प्रेरणा ह्या शाळेतून घेतली. आज सर पठाण सरांना त्या गोष्टी माहित आहेत, कारण पठाण वस्ती पण गाव त्याच्यात आहे. सर अनेक नेत्यांनी प्रयत्न केला. म्हणजे आता आठवड्यातली बरेच शिक्षक आहेत म्हणून किस्सा सांगतो की अनिल बाबरांना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करताना अनिल बाबरांची भूमिका त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची होती. आणि परत अजितदादांची एंट्री झाल्यामुळे त्यांना परत मंत्रिपद देता आलं नाही. मग मंत्रिपद देता आलं नाही म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला दुसरं कुठलं कॅबिनेट दर्जाचं तुम्हाला महामंडळ देतो. पण त्यावेळेस अनिल भाऊनी दिगंची आणि आसपासची 16 गावं टेंबूच्या कमांडमध्ये नव्हती. ती त्या मला मंत्रिपद नको म्हणले, पण ती 16 गावं त्या टेंबूच्या कमांडमध्ये घ्या म्हणून सांगितलं. मग ते त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. सर मला सांगायला एवढा अभिमान वाटतोय, माझ्याकडे द्यायला माझं ग्रामपंचायत सदस्यपद सुद्धा आजपर्यंत नाही, परंतु मी या समाज करून घेतला. मग तिची लिगली डॉक्युमेंट लिगली प्रोसेस आजपर्यंत कुणीच केली नव्हती, ती करून घेतली. सर ह्या 2 ते 3 वर्षात आपल्या ह्या दुष्काळी पट्ट्यात पाणी येईल अशी परिस्थिती निर्माण आता झालेली आहे. ह्या 6 महिन्याच्या आत त्या योजनेला आपण पैसे टाकतोय. म्हणजे आज आपल्या शाळेतल्या या वातावरणातलं जी गोष्ट मी घेतली त्याच्यामुळे आज मी कुठल्या पदावर जाऊन पोहोचलो. आज महाराष्ट्रात युवा मोर्चाला जिल्हाध्यक्ष भाजपच्या 80 युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, त्यापैकी 70 युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष त्याचा वडील कोणता आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे. 10 असे सर्वसामान्यात आलेले, तर त्यांना पण कोणाचं तर बॅकग्राऊंड असते. एकमेव शिवराज पुकळे सर्वसामान्य घरातून जाऊन जिल्हाध्यक्ष भाजप सारख्या आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारच्या भाजपचा त्या भाजपचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. आणि मला विश्वास आहे या आपली सर्व सवंगडे यांच्या जीवावर भविष्यातही आपण कुठल्याही पदापर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आपल्या सर्व गुरुजनांनी आजपर्यंत मार्गदर्शन केलं त्याच्या शिदोरीवर भविष्यात आपण अशाच पद्धतीनं एकत्र दरवर्षी येत राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद महाराष्ट्र. धन्यवाद शिवराज. मीच नाही परंतु इथे बसलेला प्रत्येक जण शिवराज ज्या वेळेस उभा राहील त्यावेळेस 100% मदत करेल. यानंतर विद्यार्थी मनोगत झालेला आहे, त्यानंतर शिक्षकांचं मनोगत होईल. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे प्रथम मार्गदर्शक म्हणजे आमदारांच्या वरती हिंदूला पहिल्यांदा आलो तेव्हा असणारे आदरणीय गुरुतुल्य मुख्याध्यापक पठाण सर मुख्याध्यापक रिटायर झाल्यानंतर आणि शिंदे सर ते अगोदर 1 वर्ष रिटायर झाले, परंतु काही कारणानं बऱ्याच वेळा पठाण सर शिंदे सर या शाळेवरती त्यांची भेट असायची. जर का समजा खाली तुम्ही एखादा सारखा शेट्टी सरांसारखा किंवा माझ्यासारखा माणूस त्यांना आणायला गेला तर शिंदे सरांचं मत असं असायचं की मी आता चालत केला तुम्ही चला पुढं, माझं व्यायाम होतोय. त्याच्यामुळं त्यांचं आम्ही माझाही सहवास पठाण सरांच्या नंतरच्या काळामध्ये पठाण सर आणि त्यांचाही सहवास आला.
त्यानंतर आम्ही सहशिक्षक म्हणून काम करत असताना जोशी सर, खिलारी सर, ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले शिक्षक आहेत, इतर शिक्षक आहेत, माझे मित्र ज्ञानाथ जाधव सर, त्यांचं लक्ष थोडं माझ्याकडे दुर्लक्ष असतं लक्ष आहे. पूर्वी मी ज्यावेळेला इथं आलो तेव्हा जाधव सर, मी आणि वंजारी सर संघ आलेलो होतो. काही माहितीच्या फरकाने इथं आलेलो होतो. तेव्हा मी इथं आल्यानंतर वर्षानंतर माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी लॉंग रजेवरती गेल्यानंतर आता सर आणि दादा मला बघायला तिथं आले होते आणि एवढ्या म्हणजे आटपाडीवरून येणार जाधव सर आले खडकीला. विशेष म्हणजे ते तेव्हा आले होते, माझ्या आठवणीत आहे सगळं. त्याचबरोबर एक विशेष बॅच बद्दल सांगायचं म्हणजे मी काल पाहुणीच्या गावाला गेल्यामुळे 15-20 मिनिटापूर्वी इथं पोहोचायच्या अगोदर यासनला फोन केला. म्हणलं मी आता आमच्या ठिकाणी आहे, आलं तर चालेल का, कारण वेळ झालाय. नाही म्हणजे कार्यक्रम आता सुरू झालाय. मी लगेच आपला आलो. ते आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा या शाळेवर आलो त्यावेळेला मी विखे सरांचं पहिलं गाणं ऐकलं आणि ते म्हणजे कारवारी दमानं. त्याच्या पुढं कारवारी दमान म्हणल्या नसला पण त्याच्या पुढं मतीदार फार चांगला होता. संस्थेचं किमान आणि करूया जोमान आणि योगायोग हा वर्ग 6वीत होता आणि ह्या वर्गाचं इंग्रजी किमान माझ्याकडे होतं. असं मला वाटतं सर पहिल्यांदा ते किमान माझं वर्ग बघून लक्षात. कारण मी मराठी शिक्षक आहे, सरांना माहित आहे, सरांना पुढते सरांना माहित आहे, आमच्या जाधव सरांना माहित आहे. जाधव सरांचा गणित असल्यामुळं त्यांचं बऱ्याच वेळा उत्कृष्ट झालं असणार आहे. तर मी आपलं असं सांगतोय तर जेणेकरून बरेचसे असे चे या शाळेमध्ये कार्यक्रम झाले. यासीन आणि शिवराज व्यक्तीला आले की मला सांगितलं कार्यक्रम घ्यायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं. तसं कार्यक्रम पाहायला आल्यानंतर वाटलं. मी एकंदरीत पठाण सरांच्या काळामध्ये या शाळेवरती 5 वर्ष त्यांच्या सोबत काम केलं. त्यानंतर ताळेकर सर यांच्या सोबत सरांनंतर 1 वर्ष काम केलं आणि आता परतच्या मध्ये जवळजवळ 4-4 वर्ष या शाळेमध्ये काम केलं. पहिल्या बॅच मध्ये बरेचसे विद्यार्थी पालक मला सदैव भेटतात. वस्तीवर गेल्यानंतर त्यानंतर गावात असल्यानंतर सरांची भेट झाल्यानंतर पठाण सरांची आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना जसं आता शिवराज सांगितलं की मी सामान्य कुटुंबातून जाऊन भाजपचं मी काम करतोय, सामान्य कुटुंबातून गेलोय. आता सर असं काळ राहिलेलं नाही. माझ्या मते मी सांगतो पक्षाचा काळ आता राहिलेला नाही, व्यक्तीचा काळ आहे. व्यक्तीकडे पाहून माणूस त्याच्या पाठीशी जातो. पक्ष म्हणून जाण्याचा काळ पुढे होता. एखादा माणूस जर आजोबा हात जुने वडील वगैरे सांगतात की जर कुणी मला नेलं तर हात मात्र गेल्यानंतर हात गेल्यानंतर ते हात होता. मला कुणी नेलंय ते बघत नव्हतं. पण आता माणूस हात नेल्यानंतर ते माणूस बघते नाव कोणाचं आहे, त्याच्याकडे चिन्ह कुठलं आहे बघत नाही. आणि ती त्याच्या कर्तृत्वानं त्यानं दाखवलं असेल. चांगली गोष्ट आहे. आपल्या
बॅचचा एखादा विद्यार्थी वेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत असेल तर चांगली गोष्ट आहे. फक्त शिक्षक होणं, एखाद्या ठिकाणी नोकरी करणं किंवा एखादा क्लास 1 अधिकारी होणं तिथपर्यंत जर पोहोचलं, एवढं सांगावं वाटतं की आपल्या भागातली बरीचशी क्लास 1 अधिकारी. आता तुला इथल्यापेक्षा जास्त नाव तुझं घेण्याच्या मागचा उद्देश सांगण्याचा की ते क्लास 1 अधिकारी असे आहेत की जे क्लास 1 अधिकारी सर त्यांच्याकडे गेल्यानंतर लोकांना संध्याकाळी तिथं झोपण्यासाठी जागा मिळाली नाही, झोपण्यासाठी जागा मिळाली नाही. आणि अशी स्थिती मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बघा, त्यांची बंगले असतील, स्पॉट असतील, काय असेल. आणि मग आता इथं आल्यानंतर त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. आज आपल्या दृष्टीनं फार मोठं आणि तुमच्या दृष्टीनं राजकीय लोकांनी तसं पहिल्यांदा नाही. इथं एक माणूस आहे का एक 1000 माणूस आहे ते सांगण्यापेक्षा शिक्षक आहे, तिथं मित्र आहेत म्हणल्यानंतर जरा बोलताना व्यवस्थितच बोललं पाहिजे. काय बोलून चालणार ना, तसं त्यांनी त्यावेळेला केलं नाही. म्हणून त्यांच्यावरती आता जंग पचडण्याची पाळी आली या तुझ्या क्षेत्रात आल्यानंतर. नाही आले हे लक्षात घे, ते तुला समजते सगळं आणि ते आपल्याच भागात अशी स्थिती आहे. तुम्ही हा टुगेदरचा कार्यक्रम चांगला केला. पहिल्यांदा मी बाहेर आलेल्याच म्हणलं की मी जरा थोडस लेट आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आता तुम्हाला सर्वांच्या समोर मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर मला तिथं प्रथम 4 शब्द बोलण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे मी 4 शब्द संपतो.